नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे काही करस्पॉन्डंट डॉक्युमेंट असतो एखाद्या फाईलला. आता उदाहरणार्थ ही फाईल आहे माझ्या लॉगिनला राईट. आता ही फाईल मी ओपन करणार. ओपन केल्यानंतर बघा इथं 2 पार्ट आलेले आहेत. एक तुमचं नोटिंगचं पार्ट ज्याला आपण टिप्पणी म्हणत असतो आणि करस्पॉन्डन्स. आता या करस्पॉन्डन्स साइडला बघा इथं मल्टिपल किंवा आता सिंगल इथे एक डॉक्युमेंट आहे. आता उदाहरणार्थ इथं मी ॲड रिसिप्ट वरती जात आहे आणि इथं मला एखादं रिसिप्ट ॲड करायची आहे या फाईलला राईट. तर इथं मी सिलेक्ट करणार. जेणेकरून ह्या 2023 इयरमध्ये काही फाईल अटॅचमेंट रिसिप्ट असणार, तर इथं लिस्ट आउट होणार. ठीक आहे. तर ते करताना आपण इथं बघा रिसिप्ट क्रिएट केले नसलेलं त्यामुळे इथं आलेलं नाही ऑप्शन. इथं एक रिसिप्ट दिसत आहे राईट. आता आता आपण जे बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये की करस्पॉन्डन्स साइड रिसिप्ट डॉक्युमेंट किंवा करस्पॉन्ड डॉक्युमेंट कसं रिमूव्ह करता येईल. कारण की काही वेळेला असं होऊ शकतो इन सिनेरिओमध्ये की ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, करस्पॉन्डन्समध्ये ॲड झालेलं डॉक्युमेंट काही कारणास्तव चुकीचं ॲड झालं असेल किंवा ते ॲड करायचं नव्हतं, पण ते झालं असेल चुकून, तर ते आपल्याला रिमूव्ह करता यायला पाहिजे. तर त्याकरिता इथं बघा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तर यामध्ये बघा काय ऑप्शन आहे, तर इथं बघा हे टेबल ऑफ करस्पॉन्डंट टी-ओ-सी याच्या खालच्या बाजूला एक ऑप्शन आहे. त्याआधी ज्या डॉक्युमेंटला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे त्या फाईल्सवरून, तर ते डॉक्युमेंट आधी इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं एक ऑप्शन येतो ॲक्शन टॅब्स यावरती जायचं आहे. इथं आल्यानंतर काय करायचं आहे डिटॅच या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं रिमार्क्स एंटर करायचं आहे की का बरं आपण ते रिमूव्ह करत आहे. डिटॅचमध्येच इथून रिमूव्ह करणं. तर इथं तर आपण त्यामध्ये रिझन देऊ शकतो की ती चुकीनं ॲड झालं असेल किंवा मला ते ॲड करायचं नव्हतं. जे काही तुमचं जेन्युइन रिझन असेल ते इथं तुम्ही ॲड करा. फॉर एक्झाम्पल फॉर बाय मिस्टेक ॲडेड. ठीक आहे. असं रिमार्क्स मी दिलेलं आहे आणि ओके करणार. तर काय होणार बघा, हे जे डॉक्युमेंट इथं ॲड झालेलं होतं हे माझ्या करस्पॉन्डन्स साइननी ओके. आता इथे एक एरर मेसेज आलेला आहे, की फाईल मूव्हमेंट झाल्यामुळे ते डॉक्युमेंट इथून रिमूव्ह करता येत नाहीये. तर हे एक महत्त्वाचं फंक्शनिंग आहे यामध्ये, की एखादं फाईल मूव्हमेंट झालं असेल आणि त्यातलं डॉक्युमेंट रिमूव्ह करायचं असेल तर होणार नाही. तर केव्हा करता येईल, की तुम्ही जेव्हा फाईल पहिल्यांदा क्रिएट करत आहात तुमच्या लॉगिनला आणि क्रिएट केल्यानंतरच त्यावेळेला आपल्या लक्षात येईल, की चुकीने डॉक्युमेंट ॲड झालाय, तर त्यावेळेला तुम्ही रिमूव्ह करू शकता. तर ते आपल्याला नंतर रिमूव्ह करता येणार नाही. तर यामध्ये बघा मी क्रिएटेडला आल्यानंतर आपण यामध्ये बघूयात, की एखादं फाईल असेल आपल्याकडे, तर यामध्ये आपण रिमूव्ह करायचा प्रयत्न करूया त्यामध्ये. तर उदाहरणार्थ इथे एक आहे ही फाईल, तर ही मी ओपन करणार. ओपन केल्यानंतर इथे काही करस्पॉन्डन्स असतील तर आपण नक्कीच कसं रिमूव्ह करता येईल ते बघूया. तर इथे एक डॉक्युमेंट आहे. इथं मी सिलेक्ट करणार, सिलेक्ट केल्यानंतर डिटॅच करणार, रिमार्क्स एंटर करणार आणि ओके करणार. राइट? तर इथं बघा, इथं पण सेम कारण की ती फाईल मूव्हमेंट झालेलं असं दाखवत आहे त्यामध्ये मला.